प्रस्ताव 293 सन्मान्य सदस्य नाना पटोले। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये मी प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महाराज, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात 2026 पासून मोफत उपचार सेवा बंद होऊन केस पेपर व शस्त्रक्रियेसाठी शुल्क आकारणी सुरू झाल्याने गरीब रुग्णाचे हाल होत असणे, त्यातच औषधाचा विशेषतः प्रतिजैविक आणि मनोरुग्णाच्या गोळ्यांचा जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून असलेला तुटवडा चिंतेचा विषय असणे, 1400हून अधिक डॉक्टरांची रिक्त पदे आणि भूलतज्ञांचा अभावामुळे ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना शेजारी राज्यातील उपचार जावे लागत असणे, अनेक ग्रामीण रुग्णालयाची गळती छते, अस्वच्छता आणि फायर NOCचा अभाव यामुळे रुग्णाची सुरक्षा धोक्यात आली असणे, राज्यातील औषधी पुरवठ्यामध्ये होत असलेल्या अनियमितता, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याची झालेली बिकट परिस्थिती, काही ठराविक औषधांसाठी खरेदी होणे, 108 वरील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे, पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय, नागपूर येथील शासकीय विद्यालय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेज जे रुग्णालय या 3 शासकीय महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिलेल्या सूचना, या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने अद्यापर्यंत समितीची स्थापना न करणे, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या अखत्याखाली असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे व पदवी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्याकडे असणे, स्वायत्ता दिल्यास दोन्ही बाबी एकाच यंत्रणेकडे राहणार असणे, फलटण जिल्हा सातारा येथील शासकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हॉटेलमध्ये गळफास घेऊन केलेली आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरांनी 2 आरोपीची उघड केलेली नावे या संदर्भात SIT आणि न्यायिक चौकशी करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय, दोन्ही चौकशी त्वरित पूर्ण करून आरोपीस कडक शिक्षा देण्याची आवश्यकता, राज्यात विशेषतः ग्रामीण भागातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने करावयाची उपाययोजना, तसेच राज्यातील रस्त्यांची स्थिती ही दयनीय असणे, ग्रामीण भागातील रस्त्याची निधी अभावी असलेली दुरवस्था, शहरी भागात काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली असून घोडबंदर रस्ता अपघाताचा सापळा बनला असणे, निकृष्ट डांबरीकरण, अवघड वाहतूक आणि विविध विभागामधील समन्वयाअभावी नवीन रस्तेही लवकर खराब होत असणे, यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत असून इंधन आणि वाहनाच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत असणे, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 30 तास वाहतूक ठप्प होणे, अन्न पाण्याविना नागरिकांचे अतोनात हाल होणे, राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदं रिक्त असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होत असणे, शासनाने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेणे, याला शिक्षक संघटना व विविध संघटनांकडून तीव्र विरोध होत असणे, कंत्राटी भरतीमुळे शिक्षकांना नोकरीची हमी, वेतनातील समता व सेवास्थैर्य मिळत नसणे, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नियुक्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी पद्धतीने शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, याबाबत शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना विचारात घेण्यात यावी, या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे। अध्यक्ष महाराज, खरं तर आता राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आपण पाहिली तर हे स्वतः सलाईनवर आलेली आहे। अध्यक्ष महाराज, तिला ऑक्सिजनची गरज आहे। आज आरोग्याचं खऱ्या अर्थानं हा जनतेचा अधिकार महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आज
या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला साधा उपचार मिळत नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात 2026 पासून मोफत उपचार सेवा बंद होऊन केस पेपर व शस्त्रक्रियासाठी शुल्क आकारणी सुरू झाल्याने गरीब रुग्णाचे हाल होत आहे. अध्यक्ष महाराज, सरकारने एक नवीन धोरण आणलं आणि त्या धोरणामध्ये केस पेपर तयार करण्यासाठी त्याच्यावर शुल्क आकारणीचं काम सुरू केलं आणि त्याच्यातूनच अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांना पैशाबिना आता शासकीय दवाखान्यातही उपचार मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहतोय की जे कॅन्सर असेल, हार्टचा आजार असेल, अनेक जघन्य आजार असतात, त्या आजारावर आपण राज्य सरकारच्या वतीनं त्या गरीब पेशंटला आर्थिक मदत करण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जात होतं सरकारकडून. पण अनेक प्रकरणात अध्यक्ष महाराज आज आपण पाहतोय की ऑपरेशन होऊन जातात, पैसे मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या लोकांना आपली जमीन विकून किंवा आपलं घरं गहाण ठेवून या पद्धतीनं त्यांना आपला उपचार करावा लागतं आणि ज्याच्याजवळ पैशाची व्यवस्था नसतील तर ते लोकांचा मृत्यू होतो. अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महाराज, हे सरकार आपल्याला सातत्यानं सांगते की आम्ही जनतेसाठी काम करतोय. आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये या सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, जिल्ह्या ठिकाणी आपण आता मेडिकल कॉलेज काढलेले आहे. आता हे मेडिकल कॉलेज आपण काढले जिल्ह्यामध्ये. अध्यक्ष महाराज, अनेक कॉलेजमध्ये व्यवस्थाच नाही. डीनची नेमणूक झाली पण लेक्चररची नेमणूक त्या ठिकाणी झाली नाही. अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी त्या नवीन MBBSच्या मुलांना जे काही त्यांना जे व्यवस्था पाहिजे त्या व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी नाही. अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महाराज, आणि मग ही जी काही मुलं त्यांना या प्रॅक्टिकलची व्यवस्था नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही आणि डिग्री घेऊन ती पोरं पास होऊन येतील तर अध्यक्ष महाराज त्या पोरांचं भविष्य खराब करण्याचं काम या सरकारच्या वतीनं सुरू झालंय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि अध्यक्ष महाराज, आपण पाहतोय की सामान्य कष्टकरी आणि गरीब जनतेचा आधारस्तंभ ही जी काही रुग्णालय होती ती आता जवळपास सर्व मोफत उपचार सेवा बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आज या राज्याच्या कष्टकरी आणि गरीब जनतेला भोगावं लागतंय. लोक सरळ जातात आणि आडवे होऊन बाहेर निघतात. अशी परिस्थिती आज आरोग्य व्यवस्थेची या महाराष्ट्रात झालेली आहे. अध्यक्ष महाराज, सर्वांसाठी आरोग्य ही फक्त घोषणा नसून ही शासनाची जबाबदारी आहे. पण आज सरकारने ही जबाबदारी झटकून टाकलेली आहे. अशी परिस्थिती आपण पाहतोय. काय झालं, सचिवांना तिकडे खाली उतरावं लागलं. सचिव तिकडे काय उतरलेत? भोळे साहेब तिकडे उतरले मैदानात. काय तुम्ही काही घेऊ शकता, तुम्हाला त्याच्यात काही आमचा विरोध नाही, पण भोळे साहेब तिकडे मैदानात उतरले हे आम्हाला आश्चर्य आहे. काय झालं की फडणवीस साहेबांनी आपले 2-3 PA इकडे आमदार केलेत. काही दिवस हे पण PA होते त्यांच्याकडे. नाही म्हणजे काही तसे काही त्याची नाही माझी नाही सदिच्छा, मी कोण नाही म्हटलं. आता अध्यक्ष महाराज, आता मी आरोग्य व्यवस्थेच्या बद्दलचं या ठिकाणी बोलतोय. अध्यक्ष महाराज, काय आमचा प्रस्ताव आम्ही मांडायचा की आम्ही ऑनलाईन उभं राहायचं, त्यांना बोलू द्यायचं, काय 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 निर्णय काय घेतला आपण? 1 तास लागेल. हा
अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं की मी मगाशी म्हणालो की आरोग्य व्यवस्थाच ही सलांवर निर्माण झालेली आहे. इथं सगळे बसलेले सत्ता पक्षाचे आमदार असतील, म्हणजे सुधीर भाऊ तर त्यांच्या मेडिकल कॉलेजचं सातत्याने विषय या विधानसभेत आणतातच चंद्रपूरच्या. म्हणजे जिल्हा रुग्णालय असतील, मेडिकल कॉलेज असतील, आता जिल्ह्यात तिथे मेडिकल कॉलेज आपण निर्माण केलेलं आहे. पण अध्यक्ष महाराज, हे फक्त घोषणा आहे, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार समजून घेत नाही, त्याला झटकून टाकत आहे. आणि अध्यक्ष महाराज, जवळपास डॉक्टरांची पदं जी खाली आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्याचा उल्लेख मगाशी मी प्रस्तावात केला, हजारो पदं या महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांची पदं खाली असताना आपण पाहतोय. जवळपास 1400हून अधिक डॉक्टरची पदं या हॉस्पिटलमध्ये खाली आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं मग एक्सरे मशीन असतील, विविध जे काही मशिनरीज असतात त्याची खरेदी डायरेक्ट केली जाते. अध्यक्ष महाराज, तुम्ही या दवाखान्यामध्ये पाहिलं, आपण या दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन मशीन असतील, एक्सरे मशीन असतील, अशा काही टेक्निकल ज्या मशिनी असतील त्याचा टेक्निशियन राहतच नाही. आणि ह्या सगळ्या मशिनी धूळ खात असलेली पाहतोय. रुग्ण अगर समजा शासकीय दवाखान्यात गेला, शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये गेला, तर अध्यक्ष महाराज त्याला ते डॉक्टरच लिहून देतात की सिटी स्कॅन तू बाहेर काढून आण. आणि त्या सिटी स्कॅनचं एक लिंक शासकीय दवाखान्याचे डॉक्टर आणि ते प्रायव्हेट सिटी स्कॅन असेल की एक्सरे मशीन असतील त्यांचा लिंक असते. आणि जवळपास 1,700 की 2,500-3,000 रुपयाचं एक सिटी स्कॅन करण्याची त्या ठिकाणी होते. आणि त्या गरीब रुग्णालयाकडे ते पैसे नसतात. आणि अशा पद्धतीची लूट त्या ठिकाणी सातत्याने होताना आपण पाहतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी ही जी काही जो अधिकार या महाराष्ट्राच्या जनतेचा आरोग्याचा होता, त्या या सरकारने काढायचा निर्णय घेतलाय का, त्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, सरकारी रुग्णालय ही नफा कमवण्यासाठी नसतात, ती समाज कल्याणासाठी असतात. मग सरकारने ही आरोग्य सेवा न ठेवता व्यवसाय बनवलेली आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आज एखाद्या गरीब आईला आपल्या मुलाच्या उपचारासाठी पैसे नसतील तर ती काय करणार. एखादा वृद्ध व्यक्तीला शस्त्रक्रियेची गरज असेल, त्याच्याकडे शुल्क भरण्याची ताकद नसेल तर त्यांनी असंच मरावं का, त्याला जगण्याचा अधिकार नाही का, हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की ही परिस्थिती निर्माण होण्यामागे सरकारची चूक या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आर्थिक प्राधान्यक्रमण ठरवण्याची पद्धत कारणीभूत आहे. अध्यक्ष महाराज, आज खऱ्या अर्थानं सबसिडीच्या माध्यमातून सरकारचे जे काही NGO आहेत त्या NGOना जास्त फायदा कसा मिळेल याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो. पण आरोग्य व्यवस्थेसाठी सरकारजवळ पैसे नसतात असं चित्र आपण पाहतोय. राज्याची तिजोरी यांच्या NGOला लुटून द्यायचं आणि राज्यातल्या गरीब लोकांना ज्या आरोग्याच्या व्यवस्थेचा अधिकार त्यांचा आहे, त्यांचा अधिकार यांना हिसकून घेण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय. कुठलाही दवाखाना, आता राज्याचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये राहतात, नागपूरमध्ये 2 आमचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, एक मेयो हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे आणि एक मेडिकल कॉलेज आहे. या दोन्हीची परिस्थिती खराब आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मी मगाशी म्हणालो की माणसं सरळ जातात आणि आडवे होऊन बाहेर निघतात, अशी परिस्थिती या दवाखान्यामध्ये आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी कुठली शस्त्रक्रियाची व्यवस्था नसते, सगळे प्रायव्हेटला लोकांना पाठवतात. राज्यातले जेवढे डॉक्टर ज्या सरकारी दवाखान्यात असतील जे थोडेफार आहेत ते आपलं नर्सिंग होम उघडून बसलेले आहेत आणि या सगळ्या पेशंटला ते आपल्या नर्सिंग होममध्ये नेऊन तिथून त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला दुरुस्त करण्याचं काम करतात. पण शासकीय दवाखाने हे नाममात्र असतात आणि या डॉक्टरांना कुठलाही कंट्रोल सरकारचा नाही असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. अध्यक्ष महाराज, ही परिस्थिती मी मगाशी सांगितलं की जो काही निधीचं जे काही परिस्थिती आहे त्याला प्राधान्यक्रम या आरोग्य विभागाला दिलं जात नाही, शिक्षण विभागाला दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे आरोग्य विभागाची परिस्थिती भयावह झालेली आहे, अशी परिस्थिती आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, मी विशेषतः प्रतिजैविक
आणि मनोरुग्णाच्या उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या उपलब्ध त्यासुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज, हे जे काही मनोरुग्ण असतात याला घरच्या लोकांनी सोडले असतात. गरीब असेल तर त्याची परिस्थिती अजूनच वेगळी असते आणि जेव्हा त्याला त्या हॉस्पिटलमध्ये जातात त्याच्यावर ते उपचार करायच्या गोळ्या तिथं नसतात, तर आपल्याला रस्त्याने पागल फिरणारी आणि मग ते दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला त्रास देणारी लोक आपण पाहतोय आणि त्याची सगळी जबाबदारी या सरकारची जाते, अशी बाब या ठिकाणी चिंताजनक मी आपल्यासमोर मांडतोय. संसर्गजन्य आजार वाढत असताना प्रतिजैविक नसणे म्हणजे रुग्णांना मृत्यूच्या दारात उभे करणे. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात आता व्हायरल रोग आता मोठ्या प्रमाणात यायला लागलाय. ताप येणं, सर्दी येणं, खोकला येणं. आता अध्यक्ष महाराज, हे मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा आजार आणि मग त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात शरीरावर होणं. कुठल्या डॉक्टरकडे गेलं तर त्यांनी ते जे औषध दिली त्या औषधीवर त्याचा उलटं त्याला रिॲक्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून चांगली माणसाची तब्येत खराब करायची व्यवस्था होते. शासकीय दवाखान्यामध्ये औषधी उपलब्ध राहत नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचं त्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावं लागतं, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज, एक गोष्ट आपल्याला मी या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महाराज, की नागपूर उच्च न्यायालयाने एका या सगळ्या विषयावर सरकारला स्पष्ट शब्दात फटकारलेलं आहे. न्यायालयाने विचारले, जर सरकारी रुग्णालयामध्ये मूलभूत औषधच उपलब्ध नसतील तर गरिबांनी उपचारासाठी कुठं जावे, हे नागपूर उच्च न्यायालयाने या सरकारला फटकारलं. अध्यक्ष महाराज, हे सरकार ना न्यायालयाचं ऐकत ना उच्च न्यायालयाचं ऐकत, अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहायला मिळते. न्यायालयाचा हस्तक्षेप करावा लागतो म्हणजे परिस्थिती किती बिघडलेली आहे याचा अंदाज येतो. या दुर्दैवाने सरकार मात्र अजूनही निष्क्रिय आहे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1400 पेक्षा जास्त डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. अनेक ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीत, तज्ज्ञ डॉक्टर नाहीत आणि विशेषतः भूलतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. भूलतज्ज्ञाविषयी शस्त्रक्रिया होऊ शकत नाही, मग प्रसूतीची जटिल प्रकरणे कशी हाताळावी. अध्यक्ष महाराज, डिलिव्हरी अशी असतं अध्यक्ष महाराज की त्या महिलेचा दुसरा जन्म असतो. आज कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये जा अध्यक्ष महाराज, मग PSC असो, तालुक्यातलं ग्रामीण रुग्णालय असो, उपजिल्हा रुग्णालय असो, जिल्हा रुग्णालय असो किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जा अध्यक्ष महाराज, त्या गरोदर महिलांना खाली झोपवलं जातं आणि सरकारजवळ ना बेड असतात, त्या ठिकाणी कुठल्या व्यवस्था नसतात आणि अध्यक्ष महाराज इतकी भयानक परिस्थिती असते अध्यक्ष महाराज, ती अनेक बाळ वेळेवर उपचार नाही झाला तर अनेक बाळ पोटातच आईच्या गर्भातच मरतात आणि त्या पर्यायानं मग आईचा मृत्यू होताना आपण पाहतोय. गरोदर महिलांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढतोय महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष महाराज, काय ही परिस्थिती दुरुस्त हे सरकार करू शकत नाही काय? या सरकारने मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करायचं, लोकांनी जगायचं मरायचं काय करायचं त्यांनी ठरवा, असं या सरकारची भूमिका आहे. सुधीर भाऊ, तुम्ही नेहमी सांगता, मगाशी मी म्हणालो की ते बिना ते कोणतं बर्फाच्या चाकूनी खून करता, तुमचं जे वाक्य आहे हे तशा पद्धतीने लोकांचं खून करताय. प्रवीण, तुमच्या इथं मेडिकल कॉलेज आणि मेयोची तीच अवस्था आहे. मी तेच सांगतोय, मी राज्याच्या जनतेची भूमिका मांडतोय, मी सरकारवर टीका करतो असं नाही. कुठल्याही सरकारची ही जबाबदारी जाते की आरोग्य व्यवस्था ही त्या पद्धतीची करायला व्यवस्थित केली पाहिजे. आज PSC डॉक्टर नाही तुमचा ग्रामीण रुग्णालयात ती परिस्थिती आहे, जिल्हा रुग्णालयात ती परिस्थिती आहे. मेडिकल कॉलेज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात उघडले, तुम्ही बघा तिथं जाऊन काय अवस्था आहे. हे तुम्ही नवीन विद्यार्थी जे तयार करतात आहात, मेरिट विद्यार्थी आहेत, ते गेलेत बिचारे आपल्या मेरिटवर तिथं ॲडमिशन केलं, पण तिथं त्यांच्या सुविधा नाही. काय त्याला प्राधान्य देणार की नाही? आता उद्या बजेट आहे, उद्याच्या बजेटमध्ये सरकारने आरोग्य आणि शिक्षणावर पुन्हा दुर्लक्ष केलं तर सरकार हे यांनी सुप्रीम हायकोर्टाने तुम्हाला ताशेरे ओढले असतील, तुम्हाला फटकारले असेल तरी तुम्हाला हायकोर्टाचं ऐकायचं नाही आणि तुमचे जे NGO आहेत त्यांनाच पैसे आम्हाला तिजोरीतून लुटून द्यायचे आहेत विविध योजनांसाठी, हेच तुम्ही ठरवलेलं आहे असं त्या ठिकाणी मान्य केलं जाणार आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपण डॉक्टर केव्हा उपलब्ध करून देणार, रेग्युलर डॉक्टर केव्हा उपलब्ध करून देणार?
आपण कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक करता. जे काही कंत्राटी लोक आहेत त्यांचं आंदोलन चालतंय. मग एएनएम असतील, डॉक्टर असतील, तिथला स्टाफ असेल, हे इथं आझाद मैदानावर बसले असतात अध्यक्ष महाराज, आणि दवाखान्यामध्ये सगळे बंद असतात. का तुम्ही रेग्युलर करणार होते या लोकांना, का रेग्युलर करत नाही? इतके वर्ष तुम्हाला सेवा दिली, त्यांनी काम केलं, कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं, त्यांना का रेग्युलर करत नाही? आणि मग ते आपल्या हक्कासाठी लढतात आणि तिथं दवाखान्यामध्ये उपचार करायसाठी कोणीच राहत नाही. तर सरकारने या पद्धतीचा एक निर्णय घेतला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आहे. अध्यक्ष महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गर्भवती महिलांच्या अवस्था अत्यंत वेदनादायक आहेत. प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत निर्माण झाली तर जवळच्या सरकारी रुग्णालयात सुविधा नाहीत. भूलतज्ञ नसल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करता येत नाही. परिणामी त्या महिलांना शेजारी राज्यातील उपचार घ्यावा लागतं, अशी परिस्थिती आज आहे. हे जेवढ्या बॉर्डरच्या भागामध्ये अध्यक्ष महाराज ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत. महिलांच्या गरोदर महिलांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं बाळंतपण सुखरूप करू शकत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपल्या राज्यातील माता सुरक्षित नसतील तर आपण विकासाच्या कोणत्या गोष्टी सांगणार, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गर्भवती महिलांच्या वेदनांच्या अवस्थेत 100 ते 150 किलोमीटर प्रवास करावा लागतो. कारण की जसं मी ज्या भागात राहतो अध्यक्ष महाराज, तिथून नागपूर आम्हाला 100 किलोमीटर अंतर, आणि नागपूर आमच्या गावालाहून तिथून यायला 100 किलोमीटर. समजा ह्या प्रसूती वेदना चालू झाल्या असतील आणि त्याचा उपचार होऊ शकला नाही तर त्याला नागपूरला त्या पेशंटला आणावं लागतं, आणि 100 किलोमीटर अंतरावर त्याला मग तिथले डॉक्टर, आणि त्या दिवशी त्या डॉक्टर तिथं नसतील तर झालं, अजून संपलं कार्यक्रम. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. आपल्याला माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे की डॉक्टरांची भरती तर आपण केलीच पाहिजे, त्याला सरळ सेवेच्या माध्यमातून त्यांना सेवेमध्ये समावेश केलं पाहिजे. ही कॉन्ट्रॅक्टी पद्धती आपण बंद केली पाहिजे. भूलतज्ञाची विशेष भरती मोहीम ते राबवून तातडीनं आपण भूलतज्ञाची नेमणूक केली पाहिजे. सगळे टेक्निशियन त्या ठिकाणी, मग आपल्याकडे एक्सरेचे असतील किंवा सिटी स्कॅनचे असतील, या सगळ्या याच्यातले ते तज्ज्ञ टेक्निशियन त्या ठिकाणी आपण नेमले पाहिजेत. एका बाजूला सरकार उपचारासाठी शुल्क आकारते, दुसऱ्या बाजूला औषधे उपलब्ध नाहीत. अध्यक्ष महाराज, जेव्हा काही प्रश्न विचारला तर सरकार म्हणतं की सगळ्या आमच्या मेडिकल म्हणजे ह्या PSC आहेत, ग्रामीण रुग्णालय, तिथं औषधी आहे. सरकार औषधी आहे म्हणतात, पण तिथं औषधी नसतात, आणि त्याच्यामुळे या औषधी नेमका जातात कुठं? काही ठिकाणी औषधी येतात पण त्याला त्यांची एक्सपायरी डेट त्याची लागलेली असते, एक्सपायरी डेट संपलेल्या असतात. अशा औषधी देतात आणि त्या औषधी घेतल्यानंतर रुग्णांना उलटा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अध्यक्ष महाराज, आज आपण पाहिलं की ही परिस्थिती बदलली नाही तर माताही सुरक्षित नाही, आणि बालमृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि याची सगळी नैतिक आणि राजकीय जबाबदारी सरकारवरच जाणार, अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महाराज, या सरकारने सभागृहाची वेळ वाढवण्यात येत आहे कामकाज संपेपर्यंत. अध्यक्ष महाराज, सरकारने कायदाच केला पाहिजे आणि कायदा करण्याची गरज आहे आता सरकारला, पण ते अधिकार आहेत. पण जो आम्हाला आरोग्याचा अधिकार आहे, पण मातांसाठी सुरक्षित प्रसूती ही हमी सरकारने जाहीर केली पाहिजे, कारण की फार वाईट परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे प्रोत्साहन भत्ता देतो ते प्रोत्साहन भत्ता त्याला देतो आणि त्याच्या आधारावर हे करतात, पण या सुरक्षिततेची हमी या ठिकाणी सरकारने दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, अजून दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की कुपोषित बालकांचे प्रमाण वाढत चालले.
एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात गरोदर महिलांवर पैसे खर्च करतो, सुदृढ बाळ जन्माला यावं, माता सुरक्षित राहावी हा उद्देश असतो. पण मग महाराष्ट्रामध्ये हे सगळं खर्च करत असताना सुद्धा कुपोषित बालकांचं प्रमाण वाढणं आणि मातांचं सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू होणं हे कशाचं कारण आहे? याचाच अर्थ की ज्या NGOच्या माध्यमातून ह्या सगळ्या व्यवस्था पुरवल्या जातात त्या NGO मोठ्या होतात, NGO सुदृढ होतात आणि त्या गरीब महिलांना सकसार न मिळाल्यामुळे तिचं बाल पण कुपोषित होतं आणि ती महिला पण दगावते असं चित्र आपण पाहतोय. याबद्दलची परिस्थिती सरकारने सांगितली पाहिजे. अध्यक्ष महाराज, दुसरं महत्त्वाचा प्रश्न, आता अनेक हॉस्पिटलची परिस्थिती इतकी वाईट आहे अध्यक्ष महाराज, या ऑपरेशन करतानाच तर नको ते छत पडून जाओ अशी परिस्थिती आज अनेक ठिकाणी आहे. छत गळते अध्यक्ष महाराज, पावसाळ्यामध्ये तर वाडामध्ये पाणी साचते अध्यक्ष महाराज, ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं ओलसरपणा असते, भिंती गळतात त्या ठिकाणी आणि ही परिस्थिती रुग्णाच्या जीवाशी खेळणारी आहे अध्यक्ष महाराज. संसर्गजन्य आजार वाढण्यास यामुळे खतपाणी मिळतंय आणि म्हणून या सगळ्या इमारती आपण चांगल्या कधी करणार, त्याच्यासाठी काय निधी उपलब्ध करून देणार, उद्याच्या बजेटमध्ये त्या पद्धतीची काय व्यवस्था सरकार करणार, ही सुद्धा भूमिका या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज. अस्वच्छता तर अनेक म्हणजे खऱ्या अर्थानं दवाखान्यामध्ये गेलं अध्यक्ष महाराज की त्याचा एक वेगळाच वास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण दवाखाने प्रायव्हेट दवाखान्यापेक्षाही सुंदर ठेवू शकतो. जेवढा पैसा आपण खर्च करतो त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झाला तर आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यापेक्षा सुद्धा आपले दवाखाने चांगले राहू शकतात. आपण मुंबईचे पाच अध्यक्ष महाराज जे आपले शासकीय दवाखाने आहेत त्याला काही लोक या मुंबई शहरामध्ये काही संस्था आपल्या त्या दवाखान्यांना मदत करते आणि ते एक वार्ड त्या ठिकाणी या संस्था ताब्यात घेतात आणि त्या सगळ्या चांगल्या करण्याचं काम करतात. शासनाच्या पैशांनी ते स्वतः संस्था करतात आणि म्हणून त्या खाजगी दवाखान्यापेक्षा सुद्धा इथले हॉस्पिटल आपल्याला काही हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल आपल्याला सुंदर पाहायला मिळतात. पण ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महाराज आज ह्या हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय आहे. अस्वच्छता तर अध्यक्ष महाराज इतकी भयानक आहे की त्याच्यामुळे उलटं रोग होणं, कारण आता तिथं कचरा नेणं वगैरे हे जे काही यंत्रणा लागल्या गेलेल्या आहेत अध्यक्ष महाराज, या कोणीच नेत नाही, फक्त कागदावर पैसे घेतात. तिथं जे काही कर्मचारी सप्लाय करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या कर्मचारी करणाऱ्या संस्था सप्लाय करणाऱ्या संस्था कागदावरच सप्लाय करतात, तिथं काही कर्मचारी काम करत नाही अशा पद्धतीचं आहे आणि परस्पर पैसे उचलले जातात. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वच्छतागृह तर अध्यक्ष महाराज तिथं कुत्रा पण जाणार नाही अशी परिस्थिती त्या दवाखान्यामध्ये असते आणि म्हणून या सगळ्यांचं प्रॉपर व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने योग्य पावलं उचलली पाहिजेत आणि हे सगळी स्वच्छता व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवण्याचं काम करावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाकडे अग्निसुरक्षा परवानगी नाही अध्यक्ष महाराज. आता आपण पाहिलं असेल की अनेक खाजगी दवाखान्यामध्ये या अग्निसुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आग लागली आणि अनेक पेशंटला त्या ठिकाणी जीव गमवावा लागला असं चित्र आपण पाहिलं. पण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये अग्निसुरक्षाच्या व्यवस्था कुठेही तयार नाहीत. म्हणजे फायर NOC त्यांच्याकडे उपलब्ध नाही. आपण एकीकडे खाजगी दवाखान्यांना कायदा सांगतो पण शासकीय दवाखान्यातली परिस्थिती अजून भयानक आहे अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या फायर सुरक्षेच्या बद्दलचं सुद्धा सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजेत आणि या शासकीय दवाखान्यामध्ये त्या पद्धतीचं चांगल्या दर्जाची या व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात पूर्वी रुग्णालयामध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना आणि पाहिल्यात तर त्या दुर्घटनांमधून धडा घेतला गेला पाहिजे पण तो अजूनपर्यंत घेतला गेलेला नाही अशी परिस्थिती आज आहे. अध्यक्ष महोदय, रुग्णालय म्हणजे आशाचे ठिकाण असते पण आज ते भयाचे केंद्र बनत चाललेले आहे. अध्यक्ष महाराज, गरीब माणूस खाजगी रुग्णालयात जाऊ शकत नाही म्हणून सरकारी रुग्णालयात येतो आणि तिथे त्याला असुरक्षित, अस्वच्छ आणि जीर्ण अवस्थेचा सामना करावा लागतो आणि म्हणून मी सरकारला काही प्रश्न या ठिकाणी विचारतो. अध्यक्ष महाराज, राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाची रचनात्मक तपासणी
केव्हा झाली नसेल तर ते केव्हा करणार, झाली असेल तर त्याचा तपशील आम्हाला त्यांनी द्यावा. किती रुग्णालयाकडे बेद फायर NOC आहे त्याची आम्हाला माहिती दिली पाहिजे. आणि गळकी छते व दुरुस्तीकरिता किती निधी मंजूर आपण करून दिला आणि करून देणार आहात आणि ते सगळे दवाखाने कधी चांगले करणार. ही केवळ प्रशासकीय चूक नाही, हा नागरिकाशी जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. आणि म्हणून या आरोग्य व्यवस्थेच्या बद्दलचं आम्ही मुद्दामून हा ठराव आणलेला आहे की जे राज्यातल्या आरोग्य व्यवस्था जी बिघडलेली आहे, या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बिघडलेली आहे आणि ते दुरुस्त करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाचे तात्काळ सुरक्षा ऑडिट करावे. फायर NOC नसलेल्या रुग्णालयामध्ये तातडीने अग्निसुरक्षा उपाययोजना पूर्ण कराव्यात. गळकी छते इमारतीच्या दुरुस्ती आणि स्वच्छता व्यवस्थेसाठी विशेष निधी जाहीर करावा. रुग्ण सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य म्हणून जाहीर करावी. अध्यक्ष महाराज, खरं तर सरकारने जर वेळेत पावले उचलली नाहीत तर एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर केवळ चौकशी समित्या नेमून उपयोग होणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला इतिहास माफ करणार नाही. अध्यक्ष महाराज, प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील जनतेसाठी पहिल्या टप्प्याचे उपचार केंद्र असते. एखादा शेतकरी, मजूर किंवा गरीब कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर तो सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो आणि तिथे जर ताप, संसर्ग, रक्तदाब, मधुमेह किंवा लहान मुलांच्या आजारावरील औषधच उपलब्ध नसतील तर त्या केंद्राचा उपयोग काय, अशी मानसिकता लोकांची त्या ठिकाणी होते. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून मी त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या औषधांचा व्यवस्था, डॉक्टर, सगळ्याची व्यवस्था आपण करून दिली पाहिजेत. आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आधीच डॉक्टरांच्या कमतरतेनं त्रस्त आहे. त्यातच औषधे नसतील तर रुग्णांना खाजगी मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागतात. गरीब माणूस कर्ज काढून औषधी घेतो, पण हा प्रकार शासनाच्या अपयशाचे द्योतक आहे असं मी म्हणेल. अध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे ग्रामीण रस्त्यासाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध होत नाही. मंजूर कामं झालेली आहेत ते रखडलेली आहे. जवळपास 80,000 कोटी रुपयाचे पेमेंट अजून मागच्या कामाचे या सरकारने दिले नाही. सरकारने एकदा जाहीर करावं, आपला दिवाळा जाहीर करून टाकावा. अध्यक्ष महाराज, आज ग्रामीण भागातल्या रस्त्यांची परिस्थिती इतकी भयावह आहे की रस्तेच नाही. अध्यक्ष महाराज, गड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकारने पहिल्यांदा मी पाहतोय, आता सुधीर मुनगंटीवार आमचे सिनियर आहेत इथे या सभागृहातले, पण त्यांच्यानंतर आम्ही या विधानसभेत आलो. जवळपास आम्हालाही 25-30 वर्ष झाली या सभागृहात. पण 4 बजेट म्हणजे 4 अधिवेशन यांचे या सरकारचे झालेत. नागपूरचं पहिलं, इथले 2 आणि पुन्हा नागपूरचं. पहिल्यांदा असं घडलं या महाराष्ट्रामध्ये की बांधकाम विभागाला 1 पैसा सुद्धा बजेटमध्ये मिळाला नाही. हे पहिल्यांदा झालं. अध्यक्ष महाराज, कधी असं नाही पाहिलं आम्ही की राज्य सरकारने बांधकाम विभागाचं बजेटचं पुस्तक म्हणजे त्या बजेटला बांधकामाचं विभागाचे पुस्तक